अपूर्णांक म्हणजे काय? एका संपूर्ण गोष्टीचा भाग किंवा वस्तूंच्या गटाचा भाग किंवा वस्तूंच्या संचाचा भाग म्हणजे अपूर्णांक होय. एका अपूर्णांकातले सर्व भाग समान असतात. पुढील आकृती बघूया. यामध्ये दर्शवलेले भाग छेद एकूण भाग बरोबर 2/5 असं आपल्याला लिहिता येईल. अपूर्णांक म्हणजे समूहाचा भाग. याचं आपण एक उदाहरण पाहूया. दिलेल्या बाबी छेद एकूण बाबी म्हणजेच 4/7 म्हणजेच 7 पैकी 4 होय. अपूर्णांक हा अ छेद ब या स्वरूपात लिहितात. यात अ म्हणजे कोणतीही संख्या आणि ब ही शून्येतर कोणतीही संख्या असू शकते. अपूर्णांकाचे प्रकार. व्यवहारी अपूर्णांक. व्यवहारी अपूर्णांक म्हणजे काय? या अपूर्णांकाच्या छेदस्थानी 10, 100, 1000 इत्यादी व्यतिरिक्त नैसर्गिक संख्या असते. उदाहरणार्थ 4/7, 8/15, 6/17. दशांश अपूर्णांक. या अपूर्णांकांचे छेद 10 किंवा 10च्या पटीत असतात. 10, 100, 1000, 10,000 इत्यादी. उदाहरणार्थ 3/10, 3/100, 51/1000. छेदाधिक अपूर्णांक. या अपूर्णांकाचा अंश त्याच्या छेदापेक्षा लहान असतो. म्हणजेच अंश लहान आणि छेद मोठा असतो. तसंच अपूर्णांक हा नेहमी 1 पेक्षा लहान असतो. उदाहरणार्थ 3/4, 1/12, 2/3. 2/3 किंवा 3/4 हे पुढील आकृतीमध्ये आपल्याला बघता येतील. अंशाधिक अपूर्णांक. हा अपूर्णांक 1 इतका किंवा त्यापेक्षा मोठा असतो. जर अंश आणि छेद समान असतील तर तो अपूर्णांक 1 असतो आणि जेव्हा अंश हा छेदापेक्षा मोठा असतो तेव्हा तो अपूर्णांक 1 पेक्षा मोठा असतो. 5/5 किंवा 1 किंवा याची आणखीन उदाहरण म्हणजे 5/2, 5/5, 7/3. 5.2/3 म्हणजेच 5 गुणिले 3 अर्थात 15 अधिक 2 म्हणजेच 15 अधिक 2 बरोबर 17/3. एका पूर्णाचे 2 भागांपैकी 5 भाग. 2 छेदस्थानी व 5 अंशस्थानी घेऊया. हा अपूर्णांक 1 पेक्षा मोठा असतो. तो 2.1/2 असतो. 5/2 बरोबर 2.1/2. पूर्णांकयुक्त अपूर्णांक. या अपूर्णांकात एक पूर्णांक असतो आणि एक अपूर्णांक असतो. उदाहरणार्थ 5.2/3, 2.1/2. याचं वाचन अनुक्रमे 5.2/3 आणि 2.1/2 असं करतात. एकक अपूर्णांक. ज्या अपूर्णांकांचा अंश 1 असतो त्या अपूर्णांकांना एकक अपूर्णांक असं म्हणतात. उदाहरणार्थ 1/2, 1/7, 1/39. पुढील आकृती बघूया. समच्छेद अपूर्णांक. अपूर्णांकांचे छेद जेव्हा सारखे असतात तेव्हा त्यांना समच्छेद अपूर्णांक असं म्हणतात. उदाहरणार्थ 2/5, 3/5, 7/5. भिन्नछेद अपूर्णांक. अपूर्णांकांचे छेद जेव्हा भिन्न म्हणजे वेगवेगळे असतात तेव्हा त्यांना भिन्नछेद अपूर्णांक असं म्हणतात. उदाहरणार्थ 1/3, 2/7, 5/4. सममूल्य अपूर्णांक. अभयनी
एका लाडूचे 2 समान भाग केले, म्हणजेच 1/2 भाग केले. आता 1/2 म्हणजेच 2 1 भाग होय. त्यांनी 2 1 भाग म्हणजे अर्धा लाडू खाल्ला. सुनीतानी एका लाडूचे 4 समान भाग केले, म्हणजेच 1/4 भाग केले. तिने 4 भागातले 2 भाग खाल्ले. 2/4 म्हणजे 4 भाग, म्हणजेच सुनीताने सुद्धा अर्धा लाडू खाल्ला. आता दोघांनीही अर्धा लाडू खाल्ला. 1/2 आणि 2/4 यांचं मूल्य म्हणजेच किंमत समान आहे, म्हणून त्यांना सममूल्य अपूर्णांक असं म्हणतात. 1/2 बरोबर 2/4. आणखीन एक उदाहरण पाहूया. आकृती पाहून तुमच्या काय लक्षात येते? आपण 2 समान भाग केले. 1/2 त्यातला 1 भाग निवडलाय. आता आपण 4 समान भाग केले. 2/4 त्यातले 2 भाग निवडले. आपण 8 समान भाग केले आणि 4/8 म्हणजे त्यातले 4 भाग निवडले. म्हणजेच 1/2 बरोबर 2/4 बरोबर 4/8 बरोबर 8/16 आणि हेच बरोबर 16/32 हेही होऊ शकतात. सममूल्य अपूर्णांक आपल्याला कसे मिळतात बरं? अंश आणि छेदाला 1 पेक्षा मोठ्या असलेल्या एकाच संख्येने गुणलं किंवा भागलं तर सममूल्य अपूर्णांक मिळतात. आता उदाहरणार्थ 1/2 यातील अंश आणि छेद या दोन्ही संख्यांना आपण 2 या संख्येने गुणूया. त्यामुळे 1 गुणिले 2 छेद 2 गुणिले 2 बरोबर 2/4. म्हणूनच 1/2 बरोबर 2/4. 1/2 यातील अंश आणि छेद या दोन्ही संख्यांना आपण 3 या संख्येने गुणूया. त्यामुळे 1 गुणिले 3 छेद 2 गुणिले 3 बरोबर 3/6. त्यामुळे 1/2 बरोबर 3/6. हेच आपण आता 5 या संख्येसोबत करून बघूया. 1 गुणिले 5 छेद 2 गुणिले 5 बरोबर 5/10. त्यामुळेच 1/2 बरोबर 5/10. आपल्या लक्षात येतं की 2/4 बरोबर 3/6 बरोबर 5/10 हे सर्व सममूल्य अपूर्णांक आहेत. 1 पेक्षा मोठ्या असणाऱ्या एकाच संख्येने अंश आणि छेदास भागलं असता सममूल्य अपूर्णांक मिळवता येतो. उदाहरणार्थ 8/24. 8/2 छेद 24/2 बरोबर 4/12. 8/24. 8/4 छेद 24/4 बरोबर 2/6. 8/8 छेद 24/8 बरोबर 1/3. त्यामुळे 1/3 बरोबर 2/6 बरोबर 4/12 हे सममूल्य अपूर्णांक आहेत. सममूल्य अपूर्णांक कसे काढतात ते पुढील तक्त्यावरून समजून घेऊया. अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने गुणूया. 1/2 2 या संख्येने गुणल्यास 2/4, 3 ने गुणल्यास 3/6, 5 ने गुणल्यास 5/10, 6 ने गुणल्यास 6/12, 8 ने गुणल्यास 8/16 आणि 10 ने गुणल्यास 10/20. याचप्रमाणे 1/3 आणि 2/3 याही संख्यांना एकाच संख्येने अंश आणि छेदाला गुणला असता आपल्याला सममूल्य अपूर्णांक मिळतात. त्यामुळे 2/4 बरोबर 3/6 बरोबर 5/10 बरोबर 6/12 बरोबर 8/16 बरोबर 10/20 हे सर्व अपूर्णांक 1/2 चे सममूल्य अपूर्णांक आहेत. आपण काय शिकलो? एका पूर्ण गोष्टीच्या उदाहरणार्थ ब च्या समान भागांपैकी अ भाग निवडले तर अ/ब हा अपूर्णांक मिळतो. अपूर्णांकांचे प्रकार. व्यवहार्य अपूर्णांक उदाहरणार्थ 3/5, 7/9, 20/8. दशांश अपूर्णांक 3/10, 3/100, 3/10,000,
163/1000. छेदाधिक अपूर्णांक. या अपूर्णांकांचा छेद त्याच्या अंशांपेक्षा मोठा असतो. उदाहरणार्थ 7/16, 15/27, 2956/2957, 2/5. हा पूर्णांक नेहमी 1 पेक्षा लहान असतो. अंशाधिक अपूर्णांक. हा अपूर्णांक 1 किंवा त्यापेक्षा मोठा असतो. यामध्ये याचा अंश हा छेदापेक्षा मोठा असतो. उदाहरणार्थ 128/127, 6/5. पूर्णांकयुक्त अपूर्णांक. या अपूर्णांकात एक पूर्णांक असतो आणि एक अपूर्णांक असतो. अंशाधिक अपूर्णांकाचं मिश्र अपूर्णांकात रूपांतर आपल्याला करता येतं. 5.1/3, 2.7/19. अंश 1 असलेला व्यवहारी अपूर्णांक 1/17, 1/20,000, 1/5. समच्छेद अपूर्णांक. या अपूर्णांकांचे छेद हे एकसारखे असतात. 3/17, 19/17, 3/5 आणि 4/5 हे दोन्हीही समच्छेद अपूर्णांक आहेत. भिन्नछेद अपूर्णांक. या अपूर्णांकांचे छेद भिन्न म्हणजे वेगवेगळे असतात. 17/21, 8/13, 17/2. सममूल्य अपूर्णांक. यांचं मूल्य म्हणजे किंमत समान असते म्हणून त्यांना सममूल्य अपूर्णांक असं म्हणतात. उदाहरणार्थ 5/10 बरोबर 1/2 बरोबर 15/30. स्वाध्याय. जोड्या जुळवा. अ गट 5/27, 27/5, 1/8, 5.2/5, 3/5, 2/5, 8/13, 7/9. ब गट पूर्णांकयुक्त अपूर्णांक. छेदाधिक अपूर्णांक, अंशाधिक अपूर्णांक, एकक अपूर्णांक, भिन्नछेद अपूर्णांक, सममूल्य अपूर्णांक. सममूल्य अपूर्णांक लिहून पूर्ण करा. 1/6 बरोबर 2/टिंब बरोबर 3/टिंब बरोबर टिंब/24 बरोबर टिंब/30. 40/60 बरोबर 4/टिंब बरोबर 20/टिंब बरोबर टिंब/12.